एका बाईनं नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला सांगितलं काहोदनी रोज तुम्हीच बाजाराला जाता, रोज तुम्हीच बाजारात जातात म्हणले, उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही. बाई म्हणे का बरं? तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का? नवरा म्हणे ऐक ना, बाजार करणं इथलं सोपं नाही. पण बाई काय ऐके नाही. आणि जवळजवळ बाकीना गावच नाही बाया ऐकतीत नाही. दाट राहण्या बाया चांगल्या आहेत फक्त. हा मला माहिती आहे ना, दाट राहा म्हणे येणं जाणं. बट्या माया बहिणी समजदार येते. आठे ना काहीच सांगाव नाही बहिणी सोन. आता ते कुठे 1 तास व्हायले, अजून 15-20 मिनिटं थांब नाही माले. बापरे माय इथला मग 9 ते 11 कीर्तन आहे ना, 11 ला 5 मिनिटं बाकी येतात. मी काय करू? मी गड आहे थोडी तांबाटी येले. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. म्हणले तुम्ही रोज बाजाराला जाता, मी नाही जाऊ शकत का? नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही. पण तुम्हाला सांगतो बरं का, माणूस किती मोठा असेल, गावमा सरपंच होईल, आमदार होईल, लोकेशना न्याय करत होईल, पण घरमा बाईन पुढे अजिबात दखत नाही. प्रत्येक नाही. काय मत आहे तुम्हाला? मागे बसेल काका बाबा तरुण भाऊ, बरोबर आहे ना? हा, बाईना पुढे कोणच दखणं नाही. टोपीवाला बाबा अमन राणात भाऊ, आपला जीन्सवालाच ना अजिबात नंबर लागाव नाही. हा, बाईसना पुढे शानपणा चालत नाही. 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाल हाट, स्त्री हाट आणि जोग हाट, या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बाल हाट कसा रास माहितीये का? नातून हात धरीन बाबा तुम्ही दोतरवर संध्याकाळी फिरायला लई जा नातूले. किंवा एखादा माणूस आपल्या पोराला घेऊन संध्याकाळी नाईट ड्रेसवर निघाला आणि चालत असताना पोरगाने द्या दुकानावर चालणे गे, पप्पा मला वेपरनी पुढे लिहिदे. बाप सांगत बावड्या की जमा रुपया नाही, मी नाईट पॅन्ट घाली लिहिदे रे भो. पप्पा सांगत नको नार भाऊ, पैसा नाहीत रे बावड्या की जमा लिहिदे बर भो, नाही मी लोई पडसू. तुम्हाला की जमा रुपया नाही तरी तुमले वेपरनी पुढे लिहित देणे का बरं माहिती का? दुकानदार ना भले पाय पडशात, पण आव जर लोई पण ती इज्जत घालावा नशे आणि लवकर शांत व्हावं नाही. बालहाट, पोरगाना हाट तुमले पुरावना पडस. बालहाट, स्त्री हाट. स्त्री हाट कसा रास माहितीये का? बाईनी जर नवराला सांगते ना मन माइन तब्येत खराब आहे, माल आज काही बी करीश नाही, माहेर जाणं शे. मन वहिनीना फोन येलो होता. मन वहिनी सांग राहिनी ताई आईन त्याशी तब्येत खराब आहे. आईन त्या सांग राहण्यात माय मन दिदी ना आतनं काहीतरी गोडदोड करीन, खावाडी जाईना, बरं वाटीन तोंडले. तुम्ही काही बी करा नाही लागा. नवरा बाहेर ते उन्हान गरमा बाईना असं तोंड उतरेल रास, उतरेल नाही फुगेल रास. उतरेल नाही म्हणता त्याला. उतरेल म्हणजे असं आणि फुगेल म्हणजे असं, 2 प्रकार आहेत त्या. हा मग फुगेल. नवरा बाहेर तरी पिरीव नका. तो वहिसने सांगा जाई पाणी लय पिल्या ना माटवर गल्लाच पडेल तुमना का आतले काय काकण बांधे. ओ बा पाणी ते नाही नुसतं दे नाही म्हणते काकू म्हण पिली सू. पण तो सांगत घर माही तो भारी वातावरण होतं. इथलं स्ट्रिक वातावरण कसं काय होईना? काय होईना तुले? काय होईन माले? मन मायन तब्येत खराब आहे. मन वहिनीना फोन येलो होता. मन वहिनी सांग राहिनी मन मायनी मनातनं काहीतरी खावानी इच्छा आहे, मला आज जा नाही. नवरा सांगस तू 2-3 दिन जाऊ दे. जेमते माते कपाशा फुट राहण्यात वेचाल मजूर भेटत नाही. जेमते मजूर भेटेले कपाशी याची मग जाय. का बर आजच जासू ना? माणूस सांगास अरे मजूर भेटेले, मजूर चांगलं नाही शे. जी मेनी मालकीन राहते पुढे जाणारी कडा मार देस तू ठाय की बट. तुम्हाकडे नाही करतात तसं? तसंच आहे आता बी असं आहे का? मला कसं वाटणं फरक होई बा, कारण तो दोंडायचा ना आणि दाड राहणं मुतला अंतर पडदास ना. आता आमनाकडनी पद्धत वेगळी, तुम्हाकडनी पद्धत वेगळी. आमनाकडे कसं आहे ना, माणसे मरेलवर शिलगावतं. तुम्हाकडे म्हणजे जवळ सारखंच आहे बा. हा माले आज जाणशे. माणूस म्हणे जेमते मजूर भेटेल टाकी बस. बाई अजिबात ऐकत नाही. संताप जेमते मजूर भेटेल रात 2-3 कान मध्ये देस तरी सुद्धा मन माय बुचडा वायसनी एकच सांगत भाडाला पैसा दे द्या. आणि तुमले देनाच पडतस, विलाज नाही. बरोबर आहे की नाही? देनाच पडतस. बाल आठवे घ्या, स्त्री आठवे घ्या, लास्ट अँड बेस्ट. साधू जर तुमच्या दारात आला, बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट, जोगी जर तुमच्या दारात आला, साधू जर तुमच्या दारात आला, हो तर तो तुमच्याकडनं 10-20 रुपये 50 रुपये घेतल्याशिवाय जात नाही. त्याने जर ठरवलं या गरमाई मला उपाडीत देणार 50, तो उपाडीत देस. तुम्ही म्हणसान कस काय? तर ऐका. एक साधू महात्मा गल्लीतून भिक्षा मागत होता. पेटीवाले साधू फिरायचे पहिले. हे हरी ओम हरी ओम हरी ओम हरी ओम. हा त्या साधू संदेश बी चांगला देत बरं. संदेश पण चांगले द्यायचे. हे ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देही उत्तम नर देही.
माईचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. भाऊ रडतो भावासाठी मला पाठिंबा नाही, पाठिंबा नाही. बहीण रडते भावासाठी मला जोडी कोण घेई. ते साधू महात्मा फिरत होता आणि फिरत असताना एक भाऊ ओट्यावर उभा होता. त्याने देखील नाव साधू इरायना. अहो साधू आपला पाहिन काहीतरी मागीन मनीषीन. तो साधू येवान पहिले. अहो भावा हात बांधीन उभा राहिना. साधू इरायना. अहो इथला डोळ्यात आणि देखी राहना त्या साधूकडे. अहो साधूनी फक्त म्हणे डोळ्याशी खडी देखीशी निघ जाल पाहिजे ब्याईशने. इथला डोळ्यात आणि देखी राहता. साधू दारमा उन्हाव भाऊ डोळ्यात आणि देखी राहना. साधू इथला हुशार होता. दारमा येताच त्याला सांगे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा. हा ते माल सांगा. अहो कितला बी डोळ्यात आण राहना. याल जर त्यांनी दिलदार म्हणते ना साधू बाबानी ते याला नीच बनाल चालीन का. हा ते साधूनी सांग बुवा. आणि तवय साधू बी खरा होता. तवय ना साधू बी खानदानी होता. हा ते मुकला स्वतःले ब्रह्मचारी म्हणतस. स्वतःले ब्रह्मचारी म्हणतस पण त्या ओरिजिनल ब्रह्मचारी राहतसच नाही. मला प्रश्न आहे आज बी समाजला. साधू कोणले म्हणू. साधू कोणले म्हणू बरं मला सांग. कोणले म्हणू साधू. ज्यांनी लग्न करेल नाही तो खरा. बरोबर आहे ना. ज्यांनी लगीन करे नाही तो खरा. बरोबर आहे का. अरे बाकी नसले भेटण्यातच नाही त्या मराय जायलेत. त्यातले काय साधू म्हणतात. त्या संसारी पेक्षा जास्त आनंद लेतच. विठ्ठल विठ्ठल ओरिजिनल जर साधू असेल तर संसारी लोकांची निंदा करत नाही. आणि संसारी लोकांची निंदा करत असेल तर तो खानदानी साधूच नाही. विकास भैया समजू द्या. विठ्ठल विठ्ठल खरा साधू जर ओळखायचा असेल ना. चित्रेची देखुनी कामी ना काम उपजे जयाची मना तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. साधू जर खरा असेल चित्रातील बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण झाली पाहिजे. तो खानदानी साधू. या ते दूध नेतान ताकवर बी बागाटस. विठ्ठल विठ्ठल माणूस संसारी पर तो जर एक पत्नी एक वचनी एक वाणी प्रभू रामचंद्रांसारखा जर नियमात राहत असेल तर त्याच्या इतका मोठा साधू कोणताच नाहीये. पर तो नियमात असावा. पत्नी तीच माझ्यासाठी सर्वस्व आहे असा म्हणणारा जर माणूस असेल तर त्याच्या इतका मोठा साधू जगात कोणी नसेल. हा साधू त्याले म्हणू. बाकी नसणे लग्न करेल नाही. लग्न करेल नाही मग बटा का साधू शेत का. अजिबात नाही. हा आणि आपलं काय चोरी दपी काम राहत नाही. आपला कीर्तन मग कमीत कमी लोक साधं साधं कीर्तन राहिलं तरी बी 10-20 मोबाईल असा समोर राहतच. आणि मी बोलान टाइमले पक्क तारतम्य राकेशने बोलस. आणि जर उन्हाविषयी ते स्पष्ट बी करू शकस. ज्या बुकणारा राहतस त्यासना उदाहरण बी देऊ शकस. विठ्ठल विठ्ठल साधू महात्म्याला बघितलं आणि अहो डोळ्यात आणि देखील साधू म्हणे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा. आता याला हसणं पडणं. हसानंतर तो म्हणे भाऊ साधू म्हणे आता हसना म्हणजे पसना. साधू बाबा ने सांगितलं भैया पूरा धाडरा गांव घूम के आया किसी के घर की चाय नहीं पी पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा. तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है क्या तू चाय पिलाएगा. आता आपले दिलदार म्हणेले चांगलं म्हणेले मग कब्बर च्या पाजामा काय मरणी. साधू बाबा वर बोलायली ना. आसन टाक दे ना. साधू बाबा बस ना. साधू बाबा हळूच सुरुवात करस. भैया तू तो बहुत दिलदार दिखता है बेटा पर तुझे तेरे ही लोग फसाते. अहो म्हणे अहो बाबा आम नाजूजी नीच येतो. आम नाजूजी नीच येतो बाबा. आम नाजूजी नीच येत. साधू म्हणे आता फशी घ्या. आणि माणसेसले तरी थोडा टाइम लागस त्यासले. पण या बहिणीसली 1-2 शब्दच मा 200-400 रुपया मा तो उपाडले जातात. या बहिणीले फक्त इथलं सांगणार ताई तुझ्या पायाची माती उचलली या. तुझे डोक्याचे केस कापलेले आहेत आणि तुझ्या साडीचा पदर कापलेला आहे. तुला करणी केलेली. हा हो माय तर बोल का बी ढिल्ला बोला गया. तब्येत बी उतरी गई मजाने जोई गो माय मी. हा हाय मी इथलं छाती डोकावर सांगस माहितीये का. मनाच घर ना किस्सा आहे. आमना निंबतात याले आमना संदीप महाराजले विचारा. म्हणे सक्की भाऊ जाई मोठी वहिनी
तब्येत माशी दांडगी दुंडगी आहे ना, आमना घरमा आज बी 36 मुडेल खुर्च्या येतेस, बठ्ठाच मोठा कस अंदाज लायले. बस अण्णा जर ना कमीत कमी खुर्ची मग खुर्ची 3 खुर्च्या ठेवण्यापट्टी तो टाया बटस एक रोज साधू ना असंच बरी घ्या बहीण तुले करणी करेल या असं तसं. मी उनू वहिनी रड राहते. म्हणतो वहिनी काय झालं? म्हणे काय नाही भाऊ, एक बाबा आलो होता. म्हणतो मग तो बाबा सांगे तुला करणी कर दिले त्यामातून तब्येत अशी वेळ आहे. ओ वहिनीजी दुनियाभर ना गार आहे म्हणतो तू. हा कितला वाढवा ना बजेट येतो ना शिलगाव ना 37 खुर्च्या मोठा घ्या तू. नुसतं सांगायला पाहिजे फक्त या बहिणीचे लगेच 2-4 हात लगवते तो काढले ती बाकी नाही बाया. त्या माणसाला सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता है बेटा पर तुझे तेरे ही लोग फसाते. म्हणे आओ बाबा खरे. हड़ू बोले बेटा एक बात बताओ. बोला ना बाबा. पूरा दादरा गांव घूम के आया, किसी के पास से 1 रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा. एक बात पूछू? मैंने बोला ना बाबा. क्या तू हम साधू लोगों को भोजन देगा? आता याला असं वाटत आपलं इथलं दिलदार म्हणेले चांगलं म्हणेले मग नुसतं जेवणच काय कंटाळा करा ना. म्हणे बाबा सांगा ना काय करा नाही. कचू नाही बेटा ज्यादा कुछ नाही लगे का? म्हणे कितलं पाहिजे? काय नाही म्हणे फक्त 2 डब्बा गावरान तूप ना डबा लिहिते म्हणे. 2 डब्बा गावरान तूप ना. हो आप्पा गावरान तूप मन बापनी माल खावाडा नाही रे. हो काका तू गावरान तूप ना डायरेक्ट डब्बा मांग राहिला ना. त्या साधूल बी माहिती आहे गावरान तूप ना 2 डबा लिही देणार नाही पण मागाने सुरुवातच अशी राहत. विषय काय राहत माहितीये काय? बाबा लोक बसेलच नाही असले अनुभवी बशा का बैल राहा ना पण किंमत जर 50,000 सांगे ना त्यासले माहिती आहे 20 मत जावावे पण सांगा टाइमले 50 सांगा मग 25 मत तरी जाईल. बजेट राहा जनत्याना. साधू बाबांना सांगितलं भैया हम साधू लोगों को भोजन देना है क्या तू दे सकेगा? बोले कोई दिक्कत नाही बाबा मांग लो. याला असं वाटणं आपण शेतकरी लोक येत भाऊ आपला गरमा गहू दयल राहतस गरमात आपली दाळ राहस वरणनी तुवेर दाळ मठ गरणार राहतस आणि राहिनी गोष्ट बातनासाठी खिचडी काही कमी नाही आते. गाव परत तांदूळ वेळ जायला शेतस तांदूळशनी कमी नाही. इथला तांदूळ वेळ जायला शेतस हिशोबना बाहेर. पहिले तांदूळच ना इथला बजेट होता ना. पहिले तांदूळ नी खिचडी खावायला भेटे नाही. बसेल बाबासले सांगा खिचडी सहज भेटे नाही. बहिणी सोन म्हाताऱ्या बसेलेत पाहुणा होणार ते पाहुणासनी करता पाहुणशार राय माडी खरं आहे की नाही. पाहुणासले पाहुणशार राय आणि घरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवणले बसाडेत का बर पाहुणासना समोर खिचडी नको कुठ आले. इथला कमी बजेट राय तांदूळच ना. गरीब बसले ते खिचडीच खावायला भेटे नाही. हो पैसावाला राय ते खिचडी काय आणि ते बी पाहुणा होणार तर पाहुणशार राय खिचडी ना. आते कस काय वातावरण आहे बहिणीच. आते ते तांदूळ ना इथला नेतात पीठ जायले ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजणे रे वाजणे असा जीव करत पडा रे पंगरा रे. ओ मना बाप ओ भाऊ आज बी खिचडी दडकायले रे काका. कुकरनी शिट्टी ना आवाजू नका बाकी नाच ना ते हात पाय थर करतच ना त्याचा. हा बाकीच नाही हिंमत होत नाही ना. मला फोन करी सांगतो बाबा आज आमना गाव मा इराणा तेवढं खिचडीनं सांग दिजा तो. हिंमत नाही बस बहिणी तुमले सांगा आणि तुम्हाला पाय पडत आई खिचडीनं थोडा धामा बंद कर द्या. तुम्ही बोलत दरीले संध्याकाळी वहिनी 7 वाजनात बजेट समजी जास. आता काय आवराव नाही माय भाजीन भाकर मा. मग काय करतीशा बाया नवरा असा क्वाटवर खुर्चीवर बसेल राय ना का त्या साहेब नाही हो माय. डोकं बी दुखी राय ना कंबर बी ठणकी राय ना मर जायचं गुडगा बी काय दुखतच इथला का माय खिचडी टाक देऊ माय. आणि माडी ऐकून खिचडी परसादी बटा चांगला पुरे लद घ्या ताकद नाही राहिनी ना. हा ताकदच नाही राहिनी उभारीच नाही लगा नाही. ते पहिला बाबास ना तोंडे दका मारा 60 70 पुढे कुदी जायलेत पण असा गालना गोचा आहे त्यास ना टवटवीत आणि प्रफुल्लित. आता 25 30 वरीस ना पोरेस ना गालना गोचा असा आहे त्यास ना खोबरान वाट्या का मावाडलेतच नाही खावालेच चांगलं नाही. अरे पहिले बाजी कुठे जाय ना आता साहेब बाजी जर कुठे जाय ना या बाबासले विचारा यासल्या माया असं काय माहिती का वाढत. सरळ बाजी राव का भाकर राव काकाश्री काय करेत संजू काका भाकर मोडली तिनावर तेल टाक देत गूळ टाक देत खाय भाऊ गुळ तेल ना काला असा दांडगल्ला म्हातारा राहत. आता जर बाजी कुठने आतेने मायलेक राहिले काय करस मॅगी व माडी तू मॅगी खावाडशी मॅगी काय काय कव बॅगी दी तू काय मॅगी खावाडस तू चांगलं खावाडा जाऊ म्हणे काकू मॅगी.
पहिलं काहीच राहील नाही शे. पहिला म्हातारा बसेल जागावर ते 12 हात उडी मार देत बाबाजी, बरोबर आहे का नाही? 12-15 हातनी उडी मार देत. आते तसं काहीच राहिना नाही. आमना दोंडायचा मग एक पोऱ्याना हातमुड झाला होता, गयामा पाटा गुंडाईन फिर राहिला म्हणतो बावडेव काय म्हणे बाबा, म्हणतो भाऊ गयामा पाटा काय होई गे रे, काय म्हणे महाराज हातमुड घ्या. म्हणतो कस काय रे भाऊ, काय नाही म्हणे मी मन म्हणा हो भाऊ तू मागितले बकरीन गोमाल दे ना, वाट तुम्ही अण्णा पानट सुरूच ना बकरीन गोमाल दे ना, हात मोडले ना उलगेल वावरनी काय काज रे बावड्या म्हणे खिचडी काय तसंच होई. खालदीन पाहिजे ना 2च भाकरी टाकत जाऊ बहिणीसो, दोन्ही नवरा बायको अर्धे अर्धे, दोन्ही पुरुषले अर्धे अर्धे खावाडा जाऊ, आपण भाकरी दडकावा जाऊ. सोनचिडे सोन तुम्ही खिचडी नावची सत्यानाश करणाला आहे. हा पहिलं काहीच राहिने नाही बाबा. पहिलं काही वातावरण होतं का? हाय 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 या जुना बाबा चावायतच ना. असं वाटत नाही का कलियुग लागी जायले. आपला ज्या बाप येत आपला बाबा आहेत ना त्यास ना तोंडे ऐकून असं वाटत आज बी सतयुग यास ना टाइम लिहास नाही सतयुग ना आनंद लिहिले बा असं वाटे. हे बशील येत नाही या म्हणे माया ज्या 50 पुढल्या काकू आहेत तिसले विचारा. इथलं वातावरण भारी होतं पहिलं, इतकं भारी वातावरण होतं. ज्या 50 पुढल्या मावश्यात तिसले विचारा, इतकं भारी वातावरण होतं. तवय फोन होतात नाही, मोबाईल होतात नाही, काहीच संबंध नाही. फारकत्या सुद्धा कमी वयत पहिले, बरोबर आहे का नाही? फारकत्याच वयत नाही. 100 मा 1-2 फारकती वय. आते ब्राह्मणले दकाडतस गुण जोडतस का काय वस का बट दकीस निभी बट देखीस निभी 100 मा 70 फारकत्या होतीस. का बर? पहिलं काहीच राहिलं नाही. मोबाईल होतात नाही, उपाध्याच वयत नाही. पहिल्या बाईसले जर त्रास बी होईना, जर शिकेल राहण्यात ते लिखित नाही शिकेल राहण्यात ते गली आली म्हणा एखादा पोऱ्याला बोलायत भाऊ चिठ्ठी लिखी दे मन माहेरले दान नाही पत्र कार्ड, मग ते चिठ्ठी पत्र ते जाय 3 दिन मा पोहोचे ते पहिले 3 दिन मा पोहोचतात ते साहेब, बरोबर आहे ना? आणि तथ जावानंतर मायबाप वाचत आपले अंडेरले काहीतरी त्रास आहे तरी बी मायबाप लगेच नाही येत. तथा मायबाप लिखित बहीण आमना वावरेस ना कामी चालू आहेत या 8 दिन मा पैरणी वैरणी आटोपणी का मग आम्ही तुला लेवाल तुन बापले 10 दिवस आता मायने लिखणार आहे. आई चिठ्ठी आल 3 दिन आतानी चिठ्ठी जावाली 3 दिन 6 दिन वय ग्यात बापनं वावरनं काम आवराना 8 दिन 15 दिन वय ग्यात. 15 दिन नंतर बाप जाय मन अंडेर जवायनं भांडण होई जायला अंडेरले लेवाल जाणे. अहो बाप अंडेरले लेवाल जाय अंडेर तर बापले देखील पाणी ना गल्लाच भरले. बाप पाणी पित नाही तिथला मग एवढी डबी लयन बापना हात माटी दे. आई काय हो बहीण काय नाही पप्पा तुम ना जवायन का नाही मला 3 दिन जाया कान माना बनाय दिना. तो बापले असं वाटे मी का इज्जत घालालो तू वाटे असं होतं पहिले. आते बापले फोन करा तुमचे जावाई घाण शिव्या देतायत तुम्ही येऊन जा. आणि आते ना पोरसले घाण शिव्या येत नाही. काय बोलतोस त्या मूर्ख आहे का तू? तुला अक्कल नाही का? तुला लाज शरम नाही का? हाय वय नाही का तुम माय बापनं यान पुढे बोलतत नाही. तरी सुद्धा बाकीना बाप असले आंड्रिसले जवाई गाया देत सैन होत नाही. पण माले तुमले असं सांग नाही बहिणीसवन जी बाईल वाटस होई आठ मी काय मला तुम्हाला काहीच माहिती नाही पण सत्यता मांडस मी कीर्तन माहिती तुमले बी माहिती. जी बाईला असं वाटस मन नवरा मला गाण गाया दी राय ना ती बाईनी बापले आटे बलावान पहिले एकदा मायले बोलले हो माडी खरं सांग मन बाप तुन माय बापस ना कितला उद्धार करे. आते फक्त मूर्ख नालायक अक्कल नाही तुला इथलंच बोलतस. बहीण तुन मायले विचार तुन बाप काय उद्धार करे तुन माय ना असं. हा पहिले नाही होता असं. आते बोलतं वाडी गे या मोबाईल मुळे सत्यानाश होई घ्या नाही ते पहिले काहीच होतं नाही. या बाया बसेलेत ना या वावर मा म्हातारा आहेत ना मारी बी बसेत ना मार खायला सुद्धा संध्याकाळी 1 तास नवराना 1 तास पहिले सोडेत वावर माई घर येत भाकरी तापडेत भाजी बनायत नवरा येवान पहिले रांधी ठेवू नये आणि नवरा जेवण करतात झोपीन खाट गादी बिटा किटी येत असं वातावरण होतं पहिलं. बसेल बाबासले विचारा आजूबाजूमा या म्हणे माया बसेले तिसले विचारा. नवरा येवान पहिले रांधी ठेवू नये मार खायला बी रांधी ठेवू नये आणि खाताच नवरा झोपीन खाट गादी बिटाकी ठेवणे एवढा नियम होतात पहिला. आते इथला तराडा होता. आते इथलं उलट वय जायले मन बहीण आरत आले का ना उपास धरलेच गेली मच्छी आपेत फिरसने आहो भाऊ पोरसले झोका देस. ओ बाप्पा तू बटा सत्यानाच करणार लावा मायन्या कधी बाकी ना ती इथला नेतातील राहतं बायका असले सुख दुःख मा नक्की साथ द्यायला पाहिजे. कारण पत्नी ही फक्त आपली पत्नी नाही तर आपण तिला तिच्या मायबापांकडून आणली ती आपल्यासाठी मुलगी पण आहे आपली बहीण पण आहे. ते सगळे नाते टिकवायचे पण इथला येडापण आणि बाकी नाते मायबाप घर फिरत असतात त्या नाव भाऊ घर मग बाय कोण डोकाल तेल लावस लय मालिश कर दे तुम डोकाले फाशी लिन मर जाय रे वो मालिश करणारा बिगर आबरू ना. विठ्ठल 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 विठ्ठल
भैया साधु लोगों को भोजन देगा म्हणे, काही दिक्कत नाही दीदी सू म्हणे, काय तुझे जो देना है दिल से दे दे. साधू बाबा म्हणे सांग रे भाऊ काय दिशी. तो विचारे बाबा काय देऊ, दोन्ही चर्चा चालू आहे. साधू बाबांनी एक मार्ग सांगा म्हणे, भाऊ एक काम कर, हुशार राहतस त्या घरमा जाय, कागदमा काहीतरी गुंडायले तुला जे दे नाही ते कागदमा लिप्टेश नेलंय म्हणे. हाव भाऊ घरमा घ्या, नवरा बायको दोन्ही सल्ला करतास, काय करा म्हणे, काय नाही आपले साधूला देणार ते 21 रुपया कागदमा गुंडावस साधून आतमध्ये देत. साधूला माहिती आहे 21 ना पुढे जाणार नाही. साधू महात्मा म्हणे 21 ना पुढे जाणार नाही. साधू बाबाने आत्मा कागद लेताच लगेच त्यांना आत्मा देना. बेटा अरे इसमें तो एक साधन भी नहीं, एक साधू भी भोजन नहीं कर पाएगा बेटा, एक काम कर याना माँ को काहीतरी डाकेले म्हणे. मग साधू बाबा इतला हुशार होता, कमंडलू माई 11 रुपया काढात, एक रुद्राक्ष काढा, फुफा करले नाही याना आत्मा ठी देणं. याला असं वाटणं साधूने 11 रुपया बी दिनात, रुद्राक्ष बी दिनात, 21 कस काय देवाना, कमीत कमी 101 रुपया देना पडतील. आणि 101 रुपया कागद मग गुंडाशने साधूला दिनात. कोणता साधूले, ज्या साधूले चहा पाजाने बी इच्छा होती तो 101 उपाडला घ्या. बरोबर आहे ना. बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. तसं पत्नीने हट्ट धरला, धनी तुम्ही बाजाराला जाता, मी नाही जाऊ शकत का. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही. बाई म्हणे हा माल छानपणाशी काढणं का बरोबर करसू. नवरा म्हणे ऐकाव नाही, सकाळ बाजारले जाय, हा सकाळ बाजारले जाय, पण बाजार करीन येवानंतर मी वावर मग जायला रासू. उनी का बाजार करीश नाही, पहिले स्वयंपाक कर, डब्बा बांधान वावर माय मी तडे वाट देखसो म्हणे. तुम्ही आई बहीण वावर मा भाऊ वावर मा चालना की आई बहीण बाजारले जाय रे नाही, कपाट माई 100 रुपया काढात, 100 रुपया लिस्टनी बाजारले गई. बाजारले जावानंतर जशी का गाडी माई उतरणी, तुम्ही बाजार कुठला आरवीना करतस काढी, हा 20 रुपया 10 रुपया भाडं खर्च कर, 10 रुपया भाडं खर्च घे, 100 माई 90 रुपया येतच. आता बाई जशी का गाडी माई उतरणी, पहिली दुकान होती बाशिंगसनी दुकान देखी बाईला असं वाटणं माई म्हणे मला दाखल पण लगीन व्हायला शे, बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू, पहिले बाशिंगच लिहिले होते म्हणे माय. बाशिंग वालाल म्हणे भाऊ बाशिंग कसं दिनं म्हणे, बाई 40 रुपयानं 100 म्हणे, 40 रुपयानं एक बाशिंग लिहिली ना. मन विचार करस माय म्हणे मन दाखल पण न व्हायचे लगीन, मन नवरानं बी दाखल पण न त्याच ना करता बी 1 लिहिले होते म्हणे. आको नवरान करता 1 लिहिली ना. 80 रुपया घ्या, 10 रुपया भाडं खर्च होई झालं तर घर शिलगाला 10 लागतील का नाही. 10 रुपये भाडं खर्च करी बाई घरून घरी यावनंतर नवरानं सांगितलं होतं डब्बा बांध, स्वयंपाक कर, डब्बा बांध आणि वावर माये म्हणे. आता आई बहिणीले नवरानं सांगेल ध्यान मा होतं, पण बायांचा स्वभाव असतो. 9वी जरी साडी घेतली तरी बाई डोक्यावर पदर टाकी देखस माय मी कशी दिकस, कानातले जरी घेतले तरी कानात टाकून पाहते बाई मी कशी दिसते. तसं बाईला वाटणं माय म्हणे मना दाखल पण लगीन व्हायला बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे. पहिले बाशिंग बांधिलेच बहिणी बाशिंग बांधून मग पीठ मळायला बसणे. बाई पीठ मळत असताना असं मागे पुढे हालत होती, मागे पुढे आलंच ना बाई. पीठ मळताना बाई मागे पुढे हालती की नाही हो म्हणा. बापरे बाया काय सांगते नाही, माणसे हा म्हण राय ना शिलगुद्या आपले बी काय करणे, कोणी का पीठ मळे ना, आपले काय दक्षिणा भेटस त्यांना ते मतलब ठेव, गाय चाडी का करे ना दूध ते मतलब ठेव. बाई पीठ मळत असताना अशी माग पुढे हालत होती आणि मन खुश होय. मायो मी काय मजा आणली की राहिली, मायो मी काय मजा आणली की राहणो. 11 वाजी घ्या तरी ती बहीण 3 नान माज होती. मायो मी काय मजा आणली की राहणो, मायो मी काय मजा. 11, 12, 1 वाजी घ्या नवरा वावर मा भुक्यान दिशा. तो विचार कराय ना बापरे पहिल्यांदा बायको बाजारली गई, न जाणू कधी एकटी सोडेल नाही, पहिल्यांदा बाजारली गई. ऐका ऍक्सिडेंट मग मरी बिरी गई भाऊ. कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही, असं मन विचार करतं म्हणे भाऊ ऐका उपडी गई भाऊ. आता भाऊ गाई उन्हा काय व्हायचे काय नाही. घर पण घर समोरच होतं, चौक माहीन कस हो म्हणा. बापरे आपला घरमात नवीनच दांगडो चालू आहे म्हणे. आई बहिणीने चाल राह माय मी काय मजा दिक राहणो, माय मी काय मजा दिक राहणो. तो वट्टावर चप्पल काढीन समोर येऊन उभा राही ना, तरी आई बहीण द्या ना येणं चाल राह ना माय मी काय मजा दिकी राहणो. तो जोरमा पाय उपटीन उभा राही ना तर वय आई हाडूच देखस त्यांकडे बागीच करी देखत. तो राग मा देखी राहता. बाई म्हणे ए माय इथला राग म्हणा का देखा, मी काय एकलीन करता आणि तुम ना करता बी एक लईट येईल म्हणे. काय सांगे इथला राग माने का देखा, मी काय एकलीन करता आणि तुम ना करता बी एक लईट येईल म्हणे. आता विनोद वजा करायचा आहे. आता चला सिद्धांताकडे. नवऱ्यानं बायकोला कशासाठी पाठवलं होतं काकू, बाजार करायला. बरोबर आहे ना. नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं आणि जर बायको चुकीचा बाजार करत असेल तर नवरा काय करीन, कानाखाली वाजवायला अजिबात हायगाई करणार नाही. बरोबर आहे ना. संसाराच्या वस्तू आणायचं सोडून नको ती वस्तू घेऊन आली म्हणून रागात माणूस बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगाई करणार नाही. कारण बाजार चुकीचा केलाय तिनं म्हणून नवरा मारेल आणि तो योग्य आहे. बरोबर आहे की नाही. नवरान चुके का त्यांना म्हणा, बाजार करायला सुमारा पाहिजे का नको. अक्कल नावनी वस्तू शेण देवनी देईल आपले. बाशी गेल्यावर दाडेल होतं काय मग घरात लागणारी वस्तू. बरोबर आहे ना. सीधी बात आहे.
घरात लागणारी वस्तू घ्यायला पाठवलेलं नवऱ्यानं बाजाराला, आणि बायको चुकीचा बाजार करून येते. नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला अजिबात हायगाई करणार नाही. महाराज सिद्धांत असा असेल, त्या नवऱ्यानं तुम्हा आपल्याला सुद्धा बाजाराला पाठवलंय, आणि आपण जर चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो नवरा हायगाई करीन का? संसारातला नवरा जर बायकोची कान उघडणी करत असेल, जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी त्यानं सुद्धा तुम्हा आपल्याला इथं बाजाराला पाठवलंय, आणि बाजार करत असताना हुशारीनं बाजार करून गेलात तर तो आपल्याला मार्क्स चांगले देईल, अन्यथा तो बी दोन कानामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही, कानाखाली वाजवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाजार करत असताना हुशारीनं, आणि ज्यानं बाजार चांगला केला त्याला इथंच बसल्या जागी भगवंताकडे मागण्याचा अधिकार आहे. आणि भगवंताकडे मागायचंही असेल तर काय मागावं? मागायचंही असेल तर काय मागावं? महाराज मागताना सुद्धा हुशारी असली पाहिजे. राजे छत्रपती शिवरायांचे आई साहेब जिजाऊ साहेब, जिजाऊ साहेबांचं जर जीवनचरित्र सांगायला गेलो तर एका येवणानं मंदिरात काय कापली, मंदिरात काय कापली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होता. आई भवानीच्या मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले येता, आणि आई भवानीला सांगत होता तो येवण, आई भवानीला सांगत होता, ए जगदंबे, ए भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले येतात, गाय कापलेली, रक्ताच्या धारोड्यात दुश्मन नाचत होता, आणि आई भवानीला सांगत होता, कोणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. कोणी दासीने बघावं पूर्ण घडलेली हकीकत जिजाऊ साहेबांकडे जाऊन सांगावं, मासाहेब कोणी येवणानं काय कापली मंदिरामध्ये, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. आई भवानीला सांगत होता, अगं हे जगदंबे, अगं हे भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव, वाचव स्वतीला. मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले. ताई साहेब माझ्या जिजाऊ साहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा, मंदिरात जावं. मंदिराची परिस्थिती अशी होती, मूर्तीच्या हातही तोडले, पायही तोडले येतात, गाय कापलेली, रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला. ते सगळं वातावरण जिजाऊ साहेबांनी बघितलं, आणि आई भवानीला हक्क मारली, अगं ए आई, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं ऐक ना, अगं दारुगड बाया, दारुगड, दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड बाया, हो दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड, दारुगड बाया, हो दारुगड बाया, दारुगड बाया, आई भवानीच्या मंदिरात गेल्याच्या नंतरचं वातावरण बघून जिजाऊ साहेबांनी आई भवानीला हक्क मारली, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं माझ्या म्हातारपणाची काठी नको, मला कोण वंशज नको, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. आणि जिजाऊ साहेबांचे हक्क आई भवानीनं ऐकले. आई भवानीनं हक्क ऐकली, आणि जिजाऊ साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात, आणि डोहाडे लागल्याच्या नंतर जिजाऊ साहेबांना एका दासीने विचारलं, मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं का? जिजाऊ साहेबांनी सांगावं, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, काय? हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. डोहाडे सुद्धा असे लागले पाहिजे, डोहाडे सुद्धा असे लागले पाहिजे. तेव्हा राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. हो, दिवस गेल्याच्या नंतर दासीने विचारलं, मा आई साहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं का? आई साहेबांनी सांगावं, मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. काय डोहाडे लागले होते महाराज, हो काय डोहाडे लागले होते दिवस गेल्याच्या नंतर जिजाऊ साहेबांना. म्हणून तर राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. आजच्या मायला जर कशी आली पडाला, तो बापाचा बाबा राजा शुभा, तो बापाचा बाबा राजा शुभा, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला. जिजाऊची पुण्याई कशी आली पडाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली पडाला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला, तो बापाचा बाबा राजा शुभा जन्मला. डोहाडे जिजाऊ साहेबांना असे होते तर राजे जन्माला येणार आहे नाही का? हो, विचार पवित्र होते म्हणून राजे जन्माला आले. आत्ताच्या मायला जर दिवस गेला आणि एखाद्या काकून जर विचारलं, बहीण
तुला काय खाव खाव जीव करस का, काय पिव पिव जीव करस का? आतीने बहीण एकच सांगस मन का नाही काकू, पिवे पाणी पिव पिव जीव करत मराल राजा जन्माली. बाकीने बहिणी आहे ना दिवस जावानंतर 2-2, 3-3 किलो मुलतानी माटी खाई जाते. माडी तू मुलतान काशी तुन पोटे सुलतानाजी राजा कसा आली? हा, राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. महाराज मागणी सुद्धा स्वार्थाची नव्हती. जिजाऊमा साहेबांनी सांगितलं बाई मला म्हातारपणाची काठी नको, मला कोण वंशज नको, एकच पुत्र दे, हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या राजाचं नाव किल्ल्याच्या डोंगरावर, माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या डोंगरावर. जिजाऊमा साहेबांची मागणी होती पण स्वार्थासाठी नव्हती. आणि जिथं स्वार्थ नसतं तिथं भगवंत तुमची इच्छा पूर्ण करतो. तिथं जिजाऊमा साहेबांचं मागणं स्वार्थापोटी नव्हतं. माझा कुलवंशज नकोय, मला म्हातारपणाची काठी नको, एकच पुत्र दे, पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एक पुत्र दे. आणि राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. इथं ही मागणी तुकोबारायांची, संसाराचं काहीच मागत नाही. मागताना सुद्धा हुशारीनं देवानं सांगितलं मागानं तुकोबाराय काय मागायचंय. तुकोबाराय सांगता देवा मागायचं काय सांगतोय रे, देशील देशील तू काय देऊ शकतो. तुझ्याकडनं मागितल्याच्या नंतर तू काय देणार आहे. तुझे भक्त तुझ्याकडनं स्वर्गाची प्राप्ती मागून घेतात, काही भक्त तुझ्याकडनं वैकुंठाची प्राप्ती मागून घेतात, काही भक्त मुक्ती मागतात नाही का. मुक्ती 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 बरं. हा बाकी जुना म्हातारा आज बी ती बुंदील मुक्ती म्हणतात. तू म्हणता हा तुकाराम महाराज बी मुक्ती मागे, भाऊ माल बी मुक्ती मुक्ती. हा तुकोबाराय सांगतात देवा तुझ्याकडनं तुझे भक्त मागताना मुक्ती मागतात, मी मुक्ती मागणार नाही. कारण तू काय देऊ शकतो. अरे जी मुक्ती तू देस भक्तांना देतो ना मी ती मागणार नाही. कारण तुका म्हणे मुक्ती परणी नवरी. अरे जी मुक्ती तू भक्तांना देतो ना ते मागणारे तसे असतील, मी मागणार नाही. कारण तिच्यासोबत मी लग्न केलेलं आहे, मी तिला नवरी सारखं परणून आणलेलं आहे, मी ते मागत नाही. मग देवा द्यायचंच असेल ना तर ऐक मी मागतो दे. मग काय मागितलं तुकोबारांनी ऐका अभंगाच्या प्रथम चरण. येती दान जग देवा, येती दान देवा, येती दान देवा, येती दान देवा, येती दान देवा, हेची दान देवा,
देवानं एवढं निस्वार्थपणे मागितलं, देवा संसारात काय पाहिजे रे, हेच दान दे का देवा, हेच दान. हा कोणचं, हेच दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. देवा दान द्यायचं असेल ना, हे दान दे की मला तुझा विसर नाही पडला पाहिजे. किती मोठ्या संकटात असल्याच्या नंतर तू माझ्या डोळ्याच्या समोर पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो बरं का, इथं बसलेले तुमच्या गावामध्ये बरेच सप्ते होतात, कथा होतात, म्हणून मला सांगायला आवडेल. कुंती माता जात असताना भगवंतांना विचारला, आत्याबाई मी तुझ्यावर जाम खुश आहे, काय मागायचं असेल तर माग. कुंती मातेनं सांगितलं, देवा काहीच नको देव रे, मला फक्त दुःख दे. का, कारण जेव्हा जेव्हा मी दुःखात असते ना, तेव्हा तेव्हा मला तुझी आठवण येते, मला नेहमी दुःखात ठेव. हो, जे खरे भक्त आहे ना ते सुख मागतच नाही, सुख मागतच नाही. आणि खरं सांगू का, सुख मागायची गरजच नाही. भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या देवाच्या पायाशी सुख भेटून जातं त्यांना. भक्तांना सुख मागायची गरज पडत नाही, देवाच्या जवळच सुख आहे. पण आपण काही लोक संसारमा इथला येडा संसारले सुख समजू बसले, संसारमा सुखच नाही शे. त्याच्यासाठी छोटासा दृष्टांत देतो, 5-7 मिनिटात सेवेल पूर्ण विराम असेल, लक्षपूर्वक ऐका. कितला लोक येडावे जायलेत. काही लोक मरण टाइमले बी देवनं नाव लेतात नाही, देव पण चांगलं मागतात नाही मरण टाइमले बी. आणि मरत असताना माणसाला ग्रंथ जर वाचले तर सापडतं, माणूस मरत असताना 2 बाजू दिसतात तात्यासाहेब. एकीकडे भगवंत दिसतो आणि दुसरीकडे आपल्याला संसार दिसतो. जर तुम्हाला संसारमा चित अटकणं तर भगवंताची प्राप्ती नाही. मग काही लोक संसारमा चित राहत, काही भुई उतार द्यायला राहतात, तरी सुद्धा का बरं राहणार नान भो तात्या बहीण नियादी राय नाही तुमले उपड राय बाकी नातू माझी वाटकी राय ना. आते तो नातू नाही साना बिस्किट चोरी उपाडली, आते नातू माझी वाटकी राय ना, तुला उलगेल वावर ना. अरे मरण टाइमले तरी देवकडे एकदा ध्यान दे देव ना. बाकी ना लोक आज बी ध्यान देतात नाही. एक म्हातारा सिरियस होता तात्या, सिरियस म्हातारा, 2 पोरे होतात, दोन्ही पोरेशी डॉक्टरले बोलावं, डॉक्टर उन्हात चेक कर. 11-12 वाजेल होतात म्हणे, डॉक्टर साहेब आमचे वडील सिरियस आहे, स्पष्ट सांगा म्हातारा कितला दिन जगीन. डॉक्टर म्हणे भाऊ 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्हाला म्हातारा मरी जाईन. दोन्ही पोरे वाट देखील राहणार, म्हातारांना कवय जीवनिंग जाईल. दोन्ही पोरे जवळ बसेल होतात, पण बरोबर 2-2:30 वाजणार आणि 2-2:30 वाजाना सोमारले म्हाताराला झटका यायला लागणार. म्हातारा दोन्ही हात वर करे आणि असा करे. पोरे म्हणे असा का कराय ना पप्पा, पण दाखलं हुशार होतं. आणि जवळ आहे ना गरमा 2-4 राहणार ना, त्याच मग दाखलं हुशारच राहस. मी बी गरमा दाखलं शी 150 बी बा असं कर. हा मला स्वतःला 150 म्हण का बोलतं गोड लागस तुमले. मग तर असं करायचं दाखला म्हणे, मोठा भाऊ पप्पा असं सांग राय ना, इथलंय कितलं शेण काय शे म्हणे. पण का रे इथलंय, पण कत होईन रे पप्पा इथलं ते सांग राय ना. दाखला म्हणे येडा मोठा भाऊ तुला समजे नाही रा ना, पप्पा असं करा ना, आता बीत न होई म्हणे, अख्खं बितड पाठ टाका, रुपया सापडणार नाही. मोठा म्हणे येडा तू ते बितड पाठ टाका, कदाचित पप्पा आता बितड सांग राहणार, दोन्ही हात असा करा, पप्पा आता बी पाठ टाका, दोन्ही बितडा मोक्या कद्या खुल्लाच लाभ पडेल होता, रुपया सापडणार नाही. दोन्ही भाऊ म्हणे भाऊ दोन्ही बिता पडी घ्या, तरी बी पप्पा कबलत नाही. अरे पप्पाला बोलताच येत नाही. दोन्हीशी सल्ला करा, एक काम करू डॉक्टरले बोलायलो. डॉक्टर साहेब असं काहीतरी पर्याय व्यवस्था आहे का की आमचे वडील अर्ध्या मिनिटासाठी बोलले पाहिजे, फक्त अर्धा मिनिट. डॉक्टर म्हणे वो तुम ना बाप बोलीन 1 मिनिटावर बोलीन, पण इंजेक्शन देणं पडेल. म्हणे द्या ना डॉक्टर साहेब, पण इंजेक्शननी किंमत म्हणे 1 लाख रुपया. वांदा नाही. मोठाला सांगे दाखला लाखले शिलगाव रे पप्पा इथलं सांगा ना कितलं आहे काय शे. 1 लाख रुपया मोजेले गे डॉक्टर, इंजेक्शन दिशी निघ्या. म्हातारा बोल का वय ना. पोरीसले आनंद म्हणे पप्पा खोटे खोटे नाही रे भाऊ म्हणे. मग अरे तू माय घर मानी होती म्हणे, बाजूने वहींची म्हणा पण पीठ गायनी मागले झाले तिथले मागेले जात ना. कितला येडापणा आहे हो, कितला येडापणा आहे. आता मला सांगा मरण टाइमले सुद्धा पीठ गायनी मा जर येणार जीव शे याल कवय देव दिकीन. हा अजूनही लोकांना जगता येत नाही. हा